विनोबा ॲप डाउनलोड करण्यासाठी आपण प्ले स्टोरला जाऊया। प्ले स्टोरला विनोबा ॲप असे सर्च करूया। ॲप्लिकेशन इन्स्टॉल करूया। ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला आपण ओपन करूया। ओपन केल्यानंतर रजिस्टर करूया। रजिस्टर करण्यासाठी आपलं नाव, मोबाईल नंबर अथवा ईमेल ॲड्रेस आपण इथे टाकणार आहोत। त्यावर 4 अंकी OTP येईल। तो OTP आपल्याला इथे नमूद करावायचा आहे। OTP टाकल्यानंतर त्या OTPला आपण व्हेरीफाय असं म्हणणार आहोत। व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला एक नवीन पासवर्ड इथे क्रिएट करायचा आहे। त्यानंतर खाली कन्फर्म पासवर्ड असं आपण म्हणणार आहोत। खाली आपण बघू शकता स्कूलच्या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा UDIS क्रमांक अचूक टाकायचा आहे। UDIS क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला आपली शाळा दिसेल, आपल्या शाळेचं नाव दिसेल। त्यानंतर आपल्याला खाली ॲक्टिव्ह अकाउंट या टॅबला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या टर्म्स आणि कंडिशन आहेत त्या वाचून त्यावरती आपल्याला ॲक्सेप्ट असं म्हणायचं आहे। आपण बघू शकता रजिस्टर्ड सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला आलेला आहे। त्यानंतर आपण इथं आपली इयत्ता म्हणजेच वर्ग सिलेक्ट करायचा आहे। 1 ते 8 इथे वर्ग आहेत। मी इयत्ता पहिली सिलेक्ट केली आहे। त्यानंतर आपण पाहू शकता आपल्या वर्गातील विषय आपल्याला इथे निवडायचे आहे। त्यानंतर आपण डिफॉल्ट लँग्वेज म्हणून मराठी लँग्वेज सिलेक्ट करणार आहोत, कारण माझं माध्यम मराठी आहे। आपलं जे माध्यम असेल ते आपण घ्यावं। त्यानंतर खाली आपण बघू शकता शेवटी सेव्ह करायचं आहे। फीड सेटिंग सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज आपल्याला प्राप्त झालेला आहे। म्हणजेच विनोबा भावे ॲपवर आपण रजिस्ट्रेशन हे यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे। अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशा प्रकारची माहिती आपल्याला फक्त याच चॅनलवर पाहायला मिळते। थँक्यू, धन्यवाद।